तर मंडळी, आपण आलेलो आहोत ह्या बागामध्ये खुरपायला. ही फुलांची बाग खुरपायला आलेलो आहोत. तर काही जण येतात ते पाठीमागून गाडीतून, म्हणजे आमच्या बसंतीमधून उतरतात ते. मी आले वरती, पण तुम्हाला मी सांगते, शेतकऱ्याची व्यथा लय अवघड आहे. एवढी चांगली फुलं पिकवल्यात पण याला बाजार नाही. आणि बघा किती मोठं, बघितलं का किती मोठं वावर आहे, एवढं असं वावर आहे. पण ह्या फुलांना बाजारच नाही. किती अवघड आहे शेतकऱ्यांचं. पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले आणि शेतकऱ्याच्या मालाला म्हणजे भाव नाही. त्या मोदी सरकारला म्हणा, बाबा तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का नाही, जरा शेतकऱ्यांचा विचार कर, शेतकऱ्यांच्या मालाचा विचार कर. किती छान माल पिकवतात शेतकरी, पण त्याचं तुला काहीच नाही बाबा. पण पेट्रोल डिझेलचं मात्र मुकारा भाव वाढवले तू. त्यांना चांगले भाव देते आणि गरीब शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही देत. असं कुठं असतं का राव? खोटारडा मोदी. हे सरकार बदला पाहिजे. सगळेजण मिळून पब्लिकच्याच हातात आहे हे. पब्लिकच सपोर्ट करते म्हणून तर सरकारवरती. पब्लिकने सपोर्ट नाही केल्यावर तो काय करणार आहे सांगा बरं तुम्हीच. बरोबर आहे का नाही? असे लोक आहेत. आपणच त्यांना निवडून देतो आणि मग आपणच बसतो टेन्शन घेऊन. शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही, ह्याव नाही, त्याव नाही. कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं? आहे का नाही? हे आपल्याच हातात. आपण जर नाही निवडून दिलं तर ते काय करणार आहेत पब्लिकनी? पब्लिकच त्यांना निवडून देते. मग बसा बोंबलत. अवघड आहे. शेतकऱ्याची व्यथा कोणी नाही समजू शकत. रात्री आम्ही मूवी पाहायला गेलो होतो, त्याच्यातसुद्धा हेच सांगितलं. शेतकऱ्याची व्यथा, शेतकऱ्याची आत्महत्या रोखायचं कारण. कर्जबाजारी झाल्यावर शेतकरी काय आपोआपच मरतोय. पैसे नसल्यावर खर्चायला खताचे डबल भाव, औषधाचे डबल भाव, त्याला ट्रॅक्टर आला, त्याला स्प्रिंकलर आलं, त्याला पाईप आली, त्याला औषधं, खतं, शेणखत. थोडं असतं का? भरपूर असतं. अवघड आहे. आणि त्याच्यात एवढा खर्च करून चांगला भाव नाही भेटत. चला मंडळी, आता आमची गँग आली. आता आम्हाला खुरपायला बसायचं आहे. बाय.